Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 1 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे या चॅप्टरचे 3 प्रीवियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत. तर त्यातला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र CET 2005 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण तो क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. तर बघा, हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला स्टेटमेंट या शब्दाचा नेमका अर्थ या चॅप्टरमध्ये काय होतो हे आपल्याला माहीत असायला हवा. तर बघा, इथे आपण लिहिलेलं आहे स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ आपल्या सर्वांना माहीत आहे. तरी आपण इथे डेफिनेशन लिहिलेली आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सची. बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस इज अ सिंपल स्टेटमेंट दॅट इज यूज्ड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग. बघा, इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग ऑर स्टेट अ फॅक्ट. तर या डेफिनेशनच्या आधारावर आपल्याला क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व करायचा आहे. ओके, तर बघा, या पुन्हा एकदा आपण हा क्वेश्चन रीड करून घेऊया. विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. तर यात आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे अर्थ इज अ प्लॅनेट. म्हणजे या ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला फॅक्ट दिलेला आहे. फॅक्ट दिलेला आहे म्हणजे हे स्टेटमेंट आहे. ऑप्शन नंबर बी आहे प्लांट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट. हे सुद्धा फॅक्ट आहे, ट्रू आहे, म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट आहे. आणि ऑप्शन नंबर सी आहे रूट -9 इज अ रॅशनल नंबर. हे सुद्धा फॅक्ट आहे. म्हणजे रूट -9 हा रॅशनल नंबर आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट आहे. आणि जो ऑप्शन नंबर डी आहे त्यात आपल्याला दिलेला आहे आय एम लाईंग. आय एम लाईंग यामध्ये आपल्याला ना कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन दिसत आहे ना हे कोणत्या प्रकारचं फॅक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे स्टेटमेंट नाही आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये शोधायचं होतं विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन क्वेश्चन नंबर 1चा. ओके, तर यानंतर आपण आपला क्वेश्चन नंबर 2 बघूया. तो आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. ओके, बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे सांगितलेलं आहे की बा हे चारही स्टेटमेंट ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे ते ऑलरेडी स्टेटमेंट आहे. कारण आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट इथे कोणतं आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग. म्हणजे हे करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर बी मध्ये आहे √3 इज ए प्राईम. हे रॉंग आहे, म्हणजे इनकरेक्ट आहे. ओके, आणि ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे √2 इज इरॅशनल. हे करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे द सन इज अ स्टार. हे सुद्धा करेक्ट आहे. आणि आपल्याला शोधायला सांगितलेलं होतं इनकरेक्ट स्टेटमेंट. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके, यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. आपला लास्ट क्वेश्चन असा आहे इफ पी डिनोट्स राहुल इज फिजिकल डिसेबल, क्यू डिनोट्स राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास, then the statement in spite of physical disability Rahul stood first in the class in symbolic form is. ओके, बघा, आधी आपल्याला जे पी आणि क्यू दिलेला आहे ते आधी आपण लिहून घेऊया. बघा, पी दिलेला आहे आपल्याला राहुल इज फिजिकली डिसेबल. राहुल इज फिजिकली डिसेबल, हे पी आहे. आणि क्यू दिलेला आहे आपल्याला राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. आणि एक स्टेटमेंट दिलेला आहे, त्या स्टेटमेंटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. ओके, बघा, आपल्याला काढायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म. ओके, पहा, आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. आधी या क्लॉजचा या स्टेटमेंटचा आपल्याला अर्थ माहीत असायला हवा. बघा, याचा अर्थ असा होतो फिजिकली डिसॅबिलिटी असून सुद्धा राहुल क्लासमध्ये फर्स्ट आला. ओके, असा त्याचा अर्थ होते. तर बघा, या स्टेटमेंटवरून आपल्याला पी दिलेलं होतं राहुल इज फिजिकली डिसेबल, म्हणजे पी सुद्धा राईट आहे, पी राईट आहे. आणि क्यू दिलेला आहे राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. हे सुद्धा ट्रू येते दिलेल्या स्टेटमेंटनुसार. ओके, बघा, तर आणि हे दोन्ही पी आणि क्यू आपल्याला या स्टेटमेंटमध्ये एकत्र दिलेलं आहे. एकत्र दिलेलं आहे म्हणजे आपल्याला
या प्रकारे याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिता येते, पी अँड क्यूच्या फॉर्ममध्ये. आणि पी अँड क्यूच्या फॉर्ममध्ये म्हणजे हे सिम्बॉलिक फॉर्म आहे या दिलेल्या स्टेटमेंटचा. आणि पी अँड क्यू आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर एमध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. ओके, अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.